गोपाळकृष्ण प्रसन्न कांदळगाव तळ्याचे काप येथे गेली अनेक वर्षाची परंपरा असलेली गवळदेव हा कार्यक्रम आज देववाडी काजळवाडी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या योग्यते सहकार्याने आज या तळ्याचे काम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या गवळदेवासाठी खरोखरच सर्वांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे। या गवळदेवाचा सर्वांनी चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे। कोदेबो आमचा हा वाडीचा जो गवळदेव असतो त्या संदर्भात आम्हाला जरा थोडक्यात माहिती द्या। तसा हे कांदळगाव तळ्याचे काप आणि या तळ्याच्या कापावर गायची गोठण म्हणजे गोपाळकृष्ण आणि या ठिकाणी एक साधारण कांदळगावातील 6 वाड्यांचा गवळदेव उत्सव होतो आणि मोठ्या प्रमाणात असा देऊळवाडी संयुक्त काजळटवाडी या 2 वाडींचा एक जल्लोषात दरवर्षी गवळदेव या ठिकाणी संपन्न होतो आणि वाडीतील सर्व रहिवासी या ठिकाणी उपस्थित असतात। चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाला अगदी चांगल्यारीत्या सेवा करतात आणि हा बरीच वर्षाची परंपरा आणि आजपर्यंत ही या देऊळवाडी काजळवाडीने अविरत चालू ठेवलेली आहे आणि अशीच चालू ठेवावी असं एक आमचं मनोगत आहे। आणि गोपाळकृष्ण आणि जो श्रीकृष्णाची रासक्रीडा आणि ज्या श्रीकृष्णाचे जे कार्यक्रम होतात हे आपल्या गोपाळकृष्णाच्या ठिकाणी होतात आणि गवळदेव म्हणजे सांगायचं म्हणजे महत्त्व की गुरं राखतात आणि ते राखणे असतात सहकारी असतात गोपाळकृष्ण त्यांचा तो गवळदेव असतो अशी ही परंपरा आहे आणि ही परंपरा या दोन्ही वाडीने काजळवाडी व देऊळवाडी यांनी जोपासलेली आहे आणि ही संस्कृती सातत्याने चालू राहावी अशी एक आमची इच्छा आहे आणि पुढची जी युवा पिढी आहे त्यांनी पण या कार्यक्रमामध्ये आपला लक्ष घालवून काळजीपूर्वक ही कामे करावी अशी एक आमची इच्छा आणि हा गवळदेव चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न होतो। तर आमची जिलेबी लेट दिलेली आता हे गितेश कोदे जिलेबी लेट घेऊन आलेत। शमिक शमिक शमिक
तुझ्याकडे जातो रे वाडी तुझ्याकडे येतो धावा होतो मग जेवण तर जेवण वगैरे झाला. कसं होतं जेवण? मस्त होता काय कसं काय अनुभव वगैरे काय? यावर्षी पण चांगल्या प्रकारे व्यवस्थित जवळजवळ 4 आम्ही जेवण व्यवस्थित जवळजवळ कसं वाटलं मस्त अनुभव वगैरे काय तुमचा? अनुभव तुमचा म्हणजे काय आता म्हणजे कित्येक वर्षाची परंपरा पण पहिल्यांदा दिल्यावर कसा म्हणजे मन मोकळा वगैरे हा कोदे मॅडम तर आजचा गोवा तुम्हाला कसा वाटला? तुमचा अनुभव वगैरे सांगा काय? आता जेवायला मिळतं म्हणून आवडतं हा आणि सगळ्यांबरोबर जेवायला मिळतं आणि यंदा 2 वर्षापासून मुली लेडीजना इथे यायला अलाउड केलं ते तर खूप छान झालं. सहभोजनाचा एक आनंद मिळतो. थँक्यू. घालते वाटर दोन गर्दी चालू तिथे